सर्वांना नमस्कार. आज आपण बिझनेस लवचा भाग 8 पाहणार आहोत. विक्रम म्हात्रेचा मीडियासमोर झालेला तो अपमान आणि अवनीने रचलेला तो बुद्धिबळाचा डाव यामुळे रितेशच्या मनामध्ये अवनीबद्दल कमालीचा आदर निर्माण झाला होता. पण बिझनेसच्या जगामध्ये एक शत्रू संपला की दुसरा डोकं वर काढतोच. विक्रम म्हात्रे शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने आता सरळ मार्गाऐवजी वाकड्या वाटेने जायचं ठरवलं होतं. आर.के. स्काय प्रोजेक्टचं काम आता जोमाने सुरू झालं होतं. इमारतीचे मजले एकावर एक चढत होते. रितेश आणि अवनी आता तासनतास साईटवर एकत्र घालू लागले होते. त्यांच्यातील ती सुरुवातीची दुश्मनी आता पूर्णपणे धूसर झाली होती. आता त्यांच्यात भांडण व्हायचं पण ते डिझाईनवरून किंवा सिमेंटच्या क्वालिटीवरून. या भांडणातही आता एक वेगळीच ओढ होती. एके दिवशी रितेश आणि अवनी साईटवरच्या 15व्या मजल्यावर उभे राहून कामाची पाहणी करत होते. अवनी, हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे आपण पश्चिमेकडच्या खिडक्या मोठ्या ठेवल्या आहेत. इथून सूर्यास्त खूप छान दिसेल. रितेशने अभिमानाने सांगितलं. अवनीने हसून रितेशकडे पाहिलं. फक्त सूर्यास्त नाही रितेश, इथून पूर्ण मुंबई दिसेल. लोकांना त्यांचं घर म्हणजे एक स्वप्न वाटायला हवं. तेवढ्यात रितेशचा फोन वाजला. साहिलचा फोन होता. सर, लवकर खाली या. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आले आहेत. त्यांनी आपलं ऑफिस सील केलं आहे आणि आता ते साईटवर येत आहेत. रितेश आणि अवनीचे चेहरे फिके पडले. हा विक्रम म्हात्रेचा पुढचा डाव होता. त्याने रितेशच्या कंपनीवर खोट्या हिशोबाचे आणि टॅक्स चोरीचे आरोप करून रेड पाडली होती. काही वेळातच सरकारी गाड्यांचा ताफा साईटवर पोहोचला. अधिकाऱ्यांनी रितेश आणि अवनीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. हे बघा ऑफिसर, हे सगळं खोटं आहे. आमचे सर्व पेपर्स क्लिअर आहेत, रितेश ओरडून सांगत होता. पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. अवनीला एका महिला पोलीस अधिकाऱ्याने बाजूला नेलं. रितेशला पोलिसांनी गाडीत बसवलं. अवनी हतबल होऊन रितेशकडे बघत होती. रितेशने गाडीच्या खिडकीतून अवनीला खुणेने सांगितलं, घाबरू नकोस अवनी, मी लवकरच बाहेर येईन. तू फक्त प्रोजेक्ट सांभाळ. पुढचे 2-3 दिवस रितेश पोलीस कोठडीत होता. विक्रम म्हात्रेने आपल्या ओळखीचा वापर करून रितेशला जामीन मिळणार नाही याची पूर्ण व्यवस्था केली होती. अवनीने वकिलांची फौज उभी केली. पण सरकारी कागदपत्रांमध्ये अशा काही त्रुटी दाखवण्यात आल्या जेणेकरून रितेश पूर्णपणे अडकला पाहिजे. अवनी एकटी पडली होती. ऑफिस सील होतं, बँकांचे अकाउंट्स फ्रीज झाले होते आणि कामगारांना पगार देण्यासाठी पैसे नव्हते. विक्रम म्हात्रेने अवनीला फोन केला. काय अवनी मॅडम, अजूनही वेळ गेलेली नाहीये. रितेशला जेलमध्ये सडायचं असेल तर सडू दे. तू माझ्या बाजूला ये. मी तुला या प्रोजेक्टची मालकीण बनवीन. अवनीने रागाने फोन कापला. तिला माहिती होतं की रितेशला बाहेर काढण्यासाठी तिला काहीतरी धाडसी करावं लागेल. तिने विचार केला की जर विक्रमने खोटे कागदपत्र बनवले असतील तर त्याचा पुरावा त्याच्याच जवळ असेल. तिने रितेशचा मित्र साहिल याला सोबत घेतलं आणि एक प्लॅन बनवला. साहिलने विक्रमच्या ऑफिसमध्ये एक क्लर्कला पैशाचा आमिष दाखवून माहिती काढली. विक्रमने रितेशच्या कंपनीचे ओरिजिनल पेपर्स चोरून एका खाजगी लॉकरमध्ये ठेवले होते. अवनीने ठरवलं की ती स्वतः तिथे जाऊन ते पेपर्स चोरी करेल. त्या रात्री अवनी आणि साहिलने विक्रमच्या फार्म हाऊसवर शिरकाव केला. अवनीने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. ती अत्यंत सावधपणे भिंतीवरून चढून आत शिरली. विक्रम तिथे आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता. अवनीने त्याच्या स्टडी रूममध्ये प्रवेश केला. तिथे एक मोठं कपाट होतं. तिने साहिलने दिलेल्या मास्टर कीचा वापर करून कपाट उघडलं. आतमध्ये रितेशच्या कंपनीच्या ओरिजिनल फाईल्स होत्या. अवनीने त्या फाईल्स घेतल्या, पण बाहेर पडताना तिचा पाय एका फुलदाणीला लागला. आवाज झाला आणि विक्रमचे कुत्रे भुंकायला लागले. कोण आहे तिथे? विक्रमचा आवाज आला. अवनी वेगाने खिडकीतून बाहेर पडली. विक्रमचे बाउन्सर्स तिच्या मागे धावले. साहिल गाडी घेऊन बाहेर वाट बघत होता. अवनी गाडीत बसली आणि त्यांनी तिथून पळ काढला. बाउन्सर्सनी त्यांचा पाठलाग केला, पण साहिलने गाडी वेगाने चालवून त्यांना चकवा दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी सर्व पुराव्यांसह हायकोर्टात पोहोचली. तिने ओरिजिनल कागदपत्र न्यायाधीशांसमोर सादर केले. हे सिद्ध झालं होतं की रितेशच्या कंपनीवर लावलेले आरोप खोटे होते आणि विक्रम म्हात्रेने स्वतः कागदपत्रांची चोरी केली होती. न्यायालयाने रितेशची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आणि विक्रम म्हात्रेच्या अटकेचे वॉरंट काढले. रितेश जेव्हा जेल बाहेर आला तेव्हा अवनी तिथे त्याची वाट बघत उभी होती. रितेशने धावत जाऊन अवनीला मिठी मारली. तू हे कसं केलंस अवनी? तुला काही झालं असतं तर? रितेशचा आवाज गहिवरला होता. अवनीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते रितेश. तू मला वाचवण्यासाठी दादासाहेबांशी लढला होतास. मग मी तुझ्यासाठी विक्रम म्हात्रेच्या घरात का शिरू शकत नाही? दोघांच्याही डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते. त्यांच्यातील दुश्मनी आता पूर्णपणे संपून तिथे एका अतूट विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं तयार झालं होतं. रितेशने अवनीच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतलं.
इथून पुढे आपण कधीही वेगळं होणार नाही. आरके स्काय हे फक्त आपलं प्रोजेक्ट नाही, तर ते आपल्या प्रेमाचं प्रतीक असेल, रितेश म्हणाला. काम पुन्हा एकदा सुरू झालं. यावेळी रितेश आणि अवनीने मिळून विक्रम म्हात्रेला कायमचं बिझनेसच्या बाहेर काढलं. त्यांची जोडी आता संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध झाली होती. पण त्यांना माहिती होतं की हा शेवट नाही, तर एका नव्या आयुष्याची सुरुवात आहे. 2 महिन्यानंतर आरके स्कायच्या टेरेसवर रितेशने एक ग्रँड पार्टी दिली. इमारतीचं काम पूर्ण झालं होतं. रोषणाईने पूर्ण इमारत उजळून निघाली होती. रितेशने माईक हातात घेतला आणि सर्वांसमोर अवनीला स्टेजवर बोलावलं. मित्रांनो, हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. याचं श्रेय फक्त अवनीला जातं. पण आज मला फक्त बिझनेस पार्टनरबद्दल बोलायचं नाहीये. अवनी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जगच बदलून गेलं. सुरुवातीला मी तुझा तिरस्कार केला, तुला त्रास दिला, पण तू प्रत्येक वेळेस मला जिद्दीने उत्तर दिलंस. आज मी सर्वांसमोर तुला एक प्रश्न विचारू इच्छितो. रितेशने गुडघ्यावर बसून एका हिऱ्याची अंगठी काढली. अवनी देशपांडे, तू माझी लाईफ पार्टनर होशील का? तू आयुष्यभर माझ्यासोबत हे जग बदलायला तयार आहेस का? अवनीच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. तिने होकारार्थी मान हलवली. पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेला. रितेशने तिला अंगठी घातली आणि तिला उचलून घेतलं. रितेश आणि अवनीची प्रेमकथा आता एका सुंदर वर्णावर पोहोचली होती. दुश्मनीचा शेवट प्रेमात झाला होता आणि आता त्यांचे शत्रूसुद्धा त्यांच्या प्रेमापुढे झुकले होते. रितेशने अवनीला सर्वांसमोर अंगठी घातली आणि त्या रात्री आरके स्कायच्या टेरेसवर जणू चांदण्यांचा वर्षावच झाला. पण ही तर फक्त एका नव्या संघर्षाची नांदी होती. प्रेमाची कबुली जितकी गोड होती, तितकीच पुढची वाट खडतर असणार होती. रितेश आणि अवनी आता केवळ बिझनेस पार्टनर्स राहिले नव्हते, तर ते एकमेकांचे आयुष्य बनले होते. मात्र विक्रम म्हात्रे जेलमध्ये बसला असला तरी त्याचे हस्तक अजूनही बाहेर होते आणि त्यांच्या मनात त्या विजयाचा सूड धगधगत होता. रितेश आणि अवनीच्या साखरपुड्याची बातमी संपूर्ण मुंबईमध्ये पसरली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रितेश जेव्हा ऑफिसला पोहोचला, तेव्हा त्याला तिथलं वातावरण काहीसं बदललेलं जाणवलं. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी भीती होती. साहिल त्यांच्या केबिनमध्ये डोक्याला हात लावून बसला होता. काय झालं साहिल? आज साखरपुड्याची पार्टी द्यायची सोडून असा का बसलायस? रितेशने हसून विचारलं. साहिलने एक वर्तमानपत्र रितेश समोर फेकलं. त्यामध्ये मोठी हेडलाईन होती. आरके स्काय प्रोजेक्टमध्ये वापरलं जातंय निकृष्ट दर्जाचं मटेरियल. इमारतीला तडे जाण्याची भीती. रितेशचा हसरा चेहरा क्षणामध्ये गंभीर झाला. हे काय आहे? अवनीने स्वतः प्रत्येक सिमेंटच्या गोणीची तपासणी केली आहे. हे खोटं आहे. सर, नुसतं खोटं असून चालत नाही. या बातमीमुळे आपल्या प्रोजेक्टमधील 30% अधिक बुकिंग्स रद्द करण्यासाठी फोन यायला लागले आहेत. लोक घाबरले आहेत, साहिलने चिंतेने सांगितलं. तितक्यात अवनी केबिनमध्ये आली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. रितेश, ही विक्रम म्हात्रेची शेवटची चाल आहे. त्याने मीडियाला विकत घेतलंय. आपल्याला सिद्ध करावं लागेल की हे सगळं रचलेलं कारस्थान आहे. रितेशने चष्मा काढला आणि टेबलावर ठेवला. सिद्ध करायला वेळ लागेल अवनी, पण तोपर्यंत आपला ब्रँड व्हॅल्यू संपून जाईल. आपल्याला आत्ताच्या आत्ता काहीतरी करावं लागेल. त्यांनी तातडीने एका स्वतंत्र लॅबमधून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा ऑडिटची टीम साईटवर पोहोचली, तेव्हा तिथे आधीच काही गुंडांनी धुमाकूळ घातला होता. त्यांनी ऑडिट टीमला धमकावून पळून लावलं होतं. रितेश आणि अवनी साईटवर पोहोचले तेव्हा तिथे फक्त मोडकळीस आलेलं सामान आणि भीतीचे वातावरण होते. रितेश, हे बघ. अवनीने एका पिलरकडे बोट दाखवलं. त्या पिलरवर कोणीतरी लाल रंगाने लिहिलं होतं. हा तर फक्त ट्रेलर आहे. रितेशचा संयम आता सुटला होता. त्याने आपल्या फोनवरून कोणाला तरी कॉल केला. मला विक्रम म्हात्रेचा उजवा हात तो जग्गू आत्ताच्या आत्ता कुठे आहे ते सांगा. अवनीने रितेशचा हात पकडला. रितेश, रागाच्या भरात काही चुकीचं करू नकोस. त्यांना हेच हवंय की तू कायदा हातात घ्यावा. कायदा? अवनी, जेव्हा समोरचा माणूस घराला आग लावायला येतो तेव्हा कायद्याची पुस्तकं वाचून चालत नाही. मला याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. रितेश तावातावाने बाहेर पडला. रितेश एका जुन्या चाळीमध्ये पोहोचला जिथे जग्गूचे अड्डे होते. रितेशसोबत यावेळी त्याचे खास बाउन्सर्स होते. त्याने जग्गूला तिथेच गाठलं. जग्गू आरामात पत्त्यांचा बंगला लावत होता. काय जग्गू, खूप नाटक सुरू आहेत ना? रितेशने समोर जाऊन टेबलावर लाथ मारली. जग्गू हसला. अरे रितेश भाऊ, साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. पण तुमची इमारत लवकरच पडणार आहे, त्याचं काय? रितेशने जग्गूची गच्ची धरली आणि त्याला भिंतीला टेकवलं. बघ जग्गू, विक्रम म्हात्रे जेलमध्ये आहे. तू बाहेर आहेस कारण मी अजून पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाहीये. जर उद्या सकाळपर्यंत ही बातमी मागे घेतली गेली नाही आणि साईटवरचं काम पुन्हा शांततेत सुरू झालं नाही तर तुझे हे साम्राज्य एका तासात मातीला मिळवीन. तुला माहिती आहे का मी काय करू शकतो ते? रितेशचा तो रौद्र अवतार पाहून जग्गूची घाबरगुंडी उडाली. रितेशने त्याला सोडलं आणि तिथून निघून गेला.
दुसरीकडे अवनीने एक वेगळाच डाव टाकला होता. तिने सोशल मीडियाचा वापर करून आर.के. स्कायमधील कामाचे लाईव्ह व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. तिने प्रत्यक्ष कामगारांच्या मुलाखती घेतल्या आणि लोकांना दाखवलं की इमारत किती भक्कम आहे. तिने इन्फ्लुएन्सर्सला बोलावून इमारतीची पाहणी करायला सांगितलं. संध्याकाळपर्यंत चित्र बदललं होतं. रितेशने ताकदीचा वापर केला होता तर अवनीने कल्पकतेचा. जग्गूने घाबरून मीडियाला दिलेलं फंडिंग मागे घेतलं. ज्या वर्तमानपत्राने खोटी बातमी छापली होती त्यांना माफीनामा छापावा लागला. पण संकटाची मालिका संपलेली नव्हती. रात्री उशिरा रितेश आणि अवनी ऑफिसमध्ये बसून कॉफी पीत असताना अचानक लाईट गेली. संपूर्ण बिल्डिंग अंधारात बुडाली. साहिल, जनरेटर का सुरू झाला नाही? रितेशने जोरात हाक मारली, पण उत्तर आलं नाही. अचानक रितेशच्या केबिनचा दरवाजा उघडला. अंधारात कोणाची तरी सावली दिसत होती. रितेशने मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली. समोर साहिल उभा होता, पण त्याच्या हातामध्ये एक बंदूक होती आणि त्याच्या कपाळावर घाम फुटला होता. साहिल, हे काय आहे? अवनी ओरडली. सॉरी सर. सॉरी अवनी मॅडम, पण त्यांनी माझ्या आईला आणि बहिणीला किडनॅप केलंय. जर मी हे केलं नाही तर ते त्यांना मारून टाकतील. साहिल रडत होता. रितेश स्तब्ध झाला. त्याच्या सर्वात विश्वासू मित्र, त्याचा उजवा हात आज त्याच्यावरच बंदूक धरून उभा होता. कोणी सांगितलं हे करायला साहिल? विक्रम म्हात्रे? नाही, विक्रम म्हात्रेचा बाप धोंडीबा म्हात्रे. तो आज राजकारणातून निवृत्त झाला असला तरी त्याची दहशत अजूनही आहे. सर, मला माफ करा. साहिलने बंदुकीचा ट्रिगर ओढायला सुरुवात केली. रितेशने पटकन अवनीला टेबलाखाली ढकललं आणि स्वतः बाजूला उडी मारली. गोळी काचेच्या भिंतीला लागली आणि काचेचा चक्काचूर झाला. रितेशने धावत जाऊन साहिलचा हात धरला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. साहिल, शुद्धीवर ये. आपण त्यांना वाचवू. तू गद्दारी करू नकोस, रितेश ओरडला. इतक्यात अवनीने मागून एक जड शोपीस उचलला आणि साहिलच्या डोक्यावर मारला. साहिल बेशुद्ध होऊन खाली पडला. अवनी थरथरत होती. रितेशने तिला सावरलं. रितेश, आता काय करायचं? धोंडीबा म्हात्रे खूप खतरनाक माणूस आहे, अवनी म्हणाली. रितेशने साहिलचा फोन उचलला. त्यावर एक लोकेशन मेसेज आला होता. आपल्याला तिथे जावं लागेल. साहिलच्या कुटुंबाला वाचवावं लागेल आणि धोंडीबा म्हात्रेला कायमचा धडा शिकवावा लागेल. रितेश आणि अवनी रात्रीच्या त्या काळोखात एका जुन्या फॅक्टरीकडे निघाले. त्यांच्याकडे शस्त्र नव्हतं, पण त्यांच्याकडे एकमेकांचा विश्वास होता. रितेशला माहिती होतं की आजची रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. फॅक्टरीमध्ये पोहोचल्यावर त्यांना दिसलं की धोंडीबा म्हात्रे एका खुर्चीवर शांतपणे बसला होता. त्याच्यासमोर साहिलची आई आणि बहीण बांधलेल्या अवस्थेत होत्या. या रितेश कुलकर्णी, खूप नाव कमावलं माझ्या मुलाला जेलमध्ये टाकून, धोंडीबाने खर्चातल्या आवाजात म्हटलं. रितेश पुढे झाला. तुमचा मुलगा चोर होता धोंडीबा. त्याने जे केलं त्याची फळे तो भोगतोय. या निष्पाप लोकांना सोडा. धोंडीबा हसला. मी सोडायला तयार आहे, पण एका अटीवर. आर.के. स्काय प्रोजेक्टची सर्व कागदपत्रे माझ्या नावावर कर आणि ही मुलगी अवनी, हिला कायमचं मुंबई बाहेर पाठवून दे. अवनीने रितेशचा हात घट्ट धरला. रितेशने धोंडीबाकडे पाहिलं आणि मग अवनीकडे. त्याने हसून म्हटलं, धोंडीबा, तुम्हाला वाटलं मी इतक्या सहजासहजी हार मानीन? तुम्ही जुन्या काळातले खेळाडू असाल, पण मी या खेळाचा नवा बादशाह आहे. रितेशने एक बटन दाबलं. अचानक फॅक्टरीच्या सर्व खिडक्यातून पोलीस आत शिरले. रितेशने येतानाच गुपचूप एसीपींना लोकेशन पाठवलं होतं आणि साहिलने दिलेली रेकॉर्डिंगही शेअर केली होती. धोंडीबाच्या माणसांना पोलिसांनी चारी बाजूने घेरलं. धोंडीबा म्हात्रेला अटक करण्यात आली. साहिलच्या कुटुंबाची सुटका झाली. पहाट होत होती. रितेश आणि अवनी फॅक्टरी बाहेर आले. सूर्योदय होत होता. अजून किती शत्रू बाकी आहेत रितेश? अवनीने थकलेल्या आवाजात विचारलं. रितेशने तिला जवळ घेतलं. जोपर्यंत आपण टॉपवर असू तोपर्यंत शत्रू येतच राहतील, पण जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. त्यांनी एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहिलं. हा भाग संपत असताना आर.के. स्कायची इमारत आता पूर्णत्वाकडे जात होती. आता पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.